म्हटलं डोकं आहे का तुला? मग स्वतः वारतो तर कशाला व्हिडिओ केलेस? डोकं आहे का तुझं? डोकं चालतं का तुझं? बरं ठीक आहे, नेक्स्ट डोकं टाइम चालतं का नाही तुझं? मारत तू मी, छोटा बोलतोस एक रोड आणि वरती. करतोस दुसरं. ठीक आहे, सॉरी म्हणलं नाही ना नाही, मी. तुम्ही समोर उभं राहा, मी मी डिपर मारतो, मारते. चल. दिसतंय मी का मारतो, बघा दे बघ. तुम्ही? हा हा तुला काय मी permission? स्वतःनं मिस दिसतंय ठेवलाय, का? लोक तुम्ही आपलं मारता. परमिशन आहे का? आणि आतल्या रोडला इंटरनल रोडला परमिशन तर कोणालाच नाहीये मग तू का पांढरीला. लावतो? कोर्ट सध्या सांगतंय, कोर्टाचं कोणी ऐकत कशाला नाही. डोकं आहे का डोळ्यामध्ये तुझं? गेलं ते दिसत सुद्धा नाही. कशाला गाडी दिलंय? चालवायची खांद्यावरचं कुठं? जे भाग आहे ना, कशासाठी दिलंय? मित्रांनो, कालचा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी आपल्या रिलेटेड व्हिडिओमध्ये खाली लिंक आहे, त्याच्यावरती पाहू शकता. आणि इथं पहा, मी हे जे पांढरे लाईट बसवलेत हाय बीमला, तर ते कशासाठी बसवले होते? ह्या दादांचे बघा किती हाय बीम लाईट आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला लेफ्ट साईडचा बघा हा खड्डा दिसला नसता, तिथं आपली गाडी जोरात आपटली गेली असते. आता समोर पण पाहू शकता तुम्ही, समोर देखील हाय बीम आहे. हा खड्डा नसता दिसला बघा, हाय बीम लावली नसती तर. परत लेफ्ट साईडला खड्डा आहे. तर त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, समोरच्या व्यक्तीला आपल्या गाडीच्या समोरील जो खड्डा आहे तो दिसत नाही. आता इथं गरज नाही आहे तरी देखील या दादांनी हाय बीम लावली. जेव्हा मी लावली तेव्हा त्यांना देखील त्रास झाला.